तर मित्रांनो, आज आपण जालना नांदेड एक्सप्रेसवे बद्दल कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून हा जाणार आहे याबद्दल एक अपडेट बघणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आमच्या या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गास जोडणारा जालना नांदेड द्रुतगती महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांना विचारणा केली असता महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 ची कलम 15(2) ची अधिसूचना 26 नोव्हेंबर 2021 रोजीच प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यानुसार बाधित जिल्ह्यातील तालुका व गावनिहाय संपादित होणाऱ्या जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आल्याचे विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। या संदर्भात त्यांनी टेंडरनामाकडे या महामार्गाचा सद्यस्थिती पूरक अहवाल सादर केला आहे। त्याचा हा खास रिपोर्ट। जालना नांदेड द्रुतगती महामार्गात जालना, परभणी व नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे। या महामार्गाची एकूण लांबी 180 किलोमीटर आहे। विभागामार्फत समाविष्ट होणाऱ्या जिल्ह्यातील तालुकानिहाय गावाची संख्या व संपादित होणाऱ्या क्षेत्राचा तपशील देखील तयार करण्यात आला आहे। तपशिलानुसार जालना जिल्ह्यात जालना, मंठा, परतूर, परभणी, पूर्णा, सेलू, जिंतूर आणि नांदेड तालुक्यातील एकूण 88 गावातील 1745.56 हेक्टर आज जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत। संपादित जमिनीचा अंतिम निवाडा करण्याचे काम देखील प्रगतीपथावर असल्याचे विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी सांगितले। यातील काही जिल्ह्यातील निवाडे अंतिम करण्यात आलेले असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे मावेजा वाटपाकरता निधीची मागणी करण्यात आलेली आहे। प्राप्त निधीनुसार भूधारकांना संपादित जमिनीचा मुआवजा देखील देण्यात आला आहे। अंतिम निवाड्याप्रमाणे जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यातील जालना, मंठा, परतूर, परभणी, पूर्णा, सेलू, जिंतूर व नांदेड तालुक्यातील एकूण 27 निवाडे घोषित करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मागणीनुसार 12.55 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे। यातून 7.77 कोटींचा मावेजा वाटप करण्यात आला आहे। यातील 4.78 कोटींचा निधी महामंडळाकडे शिल्लक आहे। मात्र महामार्गात असलेल्या जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यातील जमिनीशी निगडीत घटकांचे मूल्यांकन संबंधित यंत्रणेकडून अप्राप्त असल्याने तसेच भूधारकांचे संपादित जमिनीच्या मोबदल्याबाबत असलेल्या आक्षेपांमुळे अंतिम निवाडे करणे बाकी असल्याचे विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी सांगितले। उर्वरित तालुका व गावनिहाय संपादित जमिनींचे अंतिम निवाडे करण्याचे काम प्रगतीपथावर असून 31 मार्च 2024 पर्यंत ते पूर्ण करण्यात येतील। त्यानुसार जालना उपविभागीय अधिकारी कक्षांतर्गत 299.72 कोटी, मंठा व परतूर उपविभागीय अधिकारी कक्षांतर्गत 151.20, परभणी उपविभागीय अधिकारी कक्षांतर्गत 140.95, पूर्णा उपविभागीय अधिकारी कक्षांतर्गत 139.51, सेलू व जिंतूर उपविभागीय अधिकारी कक्षांतर्गत 142 व उपविभागीय अधिकारी नांदेड कक्षांतर्गत 260.29 इतक्या कोटी रकमेची भूसंपादनास लागणार असल्याचे विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। जालना, परभणी व नांदेड या तिन्ही जिल्ह्यातील अंतिम निवाडे दिनांक 31 मार्च 2024 रोजी घोषित करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले। महाराष्ट्र समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या जालना नांदेड द्रुतगती महामार्गास बांधकाम विभागाने 6 सप्टेंबर 2021 रोजी मान्यता दिली आहे। त्यानुसार महामार्गाची प्रारंभिक अधिसूचना 11 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर महामार्गाचे भूसंपादन महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 नुसार करण्यात येत आहे। या महामार्गाकरिता संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा
हक्क अधिनियम 2013च्या कलम 26 ते 30 व महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 मधील तरतुदीनुसार संपादित तसेच शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार जमिनीचा मोबदला निश्चित करण्यात येत असल्याचा दावा विशेष अधिकाऱ्यांनी केला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा.